हे शेकडो बुलडोझर्स, हा पशुपक्ष्यांचा किलकिलाट, आपलं घर वाचवण्यासाठी मुक्या प्राण्यांचा चाललेला केविलवाणा प्रयत्न. ही दृश्य आहेत हैदराबाद जवळच्या कांची गाचीबौली इथली. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर मुक्या प्राण्यांचा आक्रोश आपणाला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर त्यांना वाचवण्यासाठी विद्यार्थी, पर्यावरणप्रेमी, वन्यजीव प्रेमींची धडपड सोशल मीडियावर पाहायला मिळते. तर हे नेमकं प्रकरण काय, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. तेलंगणा राज्यातील हैदराबाद युनिव्हर्सिटीलगतच्या कांची गाचीबौली इथल्या 400 एकर विस्तीर्ण जंगलात जवळपास 455 प्रकारचे प्राणी, पशु, कीटक आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी 3 तलाव देखील असल्यानं प्राण्यांसाठी हे क्षेत्र म्हणजे नंदनवनच आहे. आणि आता याच निसर्ग संपदेने नटलेल्या जागेवर वर्ल्ड क्लास IT पार्क आणि व्यावसायिक प्रकल्प उभारण्याची सरकारी योजना तेलंगणा सरकारने काढली आहे. त्यासाठी जमिनीची लिलाव प्रक्रिया सुरू केली आहे आणि 400 एकर जंगलातील झाडे तोडायला सुरुवात केली. पशुपक्ष्यांना व झाडांना वाचवण्यासाठी ही जागा वन विभागाची आहे असं म्हणत तेलंगणा सरकारच्या निर्णयाला हैदराबाद युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी, पर्यावरणप्रेमींनी रस्त्यावर उतरून प्रखर विरोध केला. 30 एप्रिलला जंगल तोडण्यासाठी अनेक बुलडोझर या ठिकाणी आले. यावेळी विद्यार्थ्यांनी जंगलतोडीला विरोध केला, पण या ठिकाणी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. मोठी झटापट झाली. कपडे फाटेपर्यंत तेलंगणा पोलिसांनी विद्यार्थ्यांना मारहाण देखील केली. त्यानंतर रातोरात जंगल साफ करण्याचं काम बुलडोझरने सुरू केलं. जशी जशी झाडे तोडली जाऊ लागली तशी जंगलातील हरणाच्या कळपासह विविध प्राण्यांची, पक्ष्यांची जीव वाचवण्यासाठी धडपड सुरू झाली. मोराचा टाहो परिसरात घुमू लागला. सोशल मीडियावर हा सर्व प्रकार व्हायरल झाला. त्यानंतर हे जंगल वाचवण्यासाठी सोशल मीडियावर कॅम्पेन सुरू झालं. अखेर सुप्रीम कोर्टाने यामध्ये दखल घेतली आणि तेलंगणा सरकारला पुढील निर्णय येईपर्यंत या ठिकाणी कोणतीही कार्यवाही न करण्याचे आदेश दिलेत. एवढंच नाही तर गुन्हा दाखल करण्याचा इशाराही सुप्रीम कोर्टाने दिला आहे. तर या गाचीबौलीच्या जंगलात आतापर्यंत जवळपास 100 एकरातील वृक्षतोड करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने उर्वरित झाडे वाचवण्यात यश आलं आहे. वन्य प्राण्यांनाही दिलासा मिळाला आहे. या जागेचं प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. या प्रकरणी 2024 साली तेलंगणा हायकोर्टाने ही जागा सरकारची आहे असं सांगितलं. त्यानुसार ही वन विभागाची जागा नसून राज्य सरकारची असल्याचा दावा मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी केला. याबाबत अनेक जनहित याचिका कोर्टात दाखल झाल्या. त्यानुसार हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून वृक्षतोड केलीच कशी असे खडेबोलही सुप्रीम कोर्टाने तेलंगणा सरकारला सुनावलेत. एकंदरीत जर पाहायला गेलं तर तेलंगणाच नव्हे तर महाराष्ट्रात आरे जंगल वाचवण्यासाठी देखील अतोनात प्रयत्न झाले. मेघालय, मणिपूरमध्ये देखील हीच परिस्थिती आहे. एकीकडे पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला जातोय आणि दुसरीकडे विकासाच्या नावाखाली कॉन्क्रीटचं जंगल निर्माण केले जाते. हे कितपत योग्य आहे? तुम्हाला काय वाटते या व्हिडिओबद्दल आम्हाला नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि आमच्या तारा न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.